Hi students, myself Mahendra Vishnu Kamble from Eklavya Model Residential School, सहस्त्रकुंड. आज आपल्याला क्लास 8मधील जनरल सायन्स हा सब्जेक्ट पाहायचा आहे. ओके, बिफोर दॅट आय वुड लाईक टू आस्क सम क्वेश्चन्स. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आणि त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. ओके, तर सजीवांना अन्नाची गरज का आहे? ओके, सजीवांना अन्नाची गरज आहे कारण त्यांना एनर्जी मिळवायची असते. आणि ती एनर्जी कशासाठी पाहिजे असेल? ओके, सर्व लाईफ प्रोसेस जर चालू ठेवायचे असतील, म्हणजे डायजेशन चालू ठेवायचं असेल, रेस्पिरेशन चालू ठेवायचं असेल, एक्सक्रिशन चालू जर ठेवायचं असेल, तर त्यांना फूडची गरज आहे. ओके, क्लिअर? मग तुम्हाला माहिती आहे प्लांट स्वतः फूड बनवतात आणि ॲनिमल्स स्वतः फूड बनवत नाहीत. आणि म्हणून ही ॲनिमल्स आपलं फूड कुणापासून मिळवतात? प्लांट्स आणि ॲनिमलपासून. ओके, मग ते प्लांट्स आणि ॲनिमल्सपासून कोणत्या पद्धतीने मिळवत असतील तुम्हाला सांगता येईल का? ओके, सो वी आर गोइंग टू स्टडी द टॉपिक क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट, म्हणजेच पिकांचे उत्पादन आणि व्यवस्थापन. ओके, हा टॉपिक सुरू करत असताना बिफोर दॅट वी आर गोइंग टू फाइंड आउट हाऊ ॲग्रिकल्चर बॉर्न. शेतीचा जन्म कसा झाला, तो कुणी केला, हे आपण सुरुवातीला पाहूयात. ओके, सो फ्रेंड्स, टिल 10,000 BCE पीपल वेअर नॉमॅडिक, म्हणजे इसवी सन 10,000पर्यंत पीपल्स हे भटके होते. म्हणजेच अन्नाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेहमी फिरत होते. ते ग्रुपमध्ये फिरायचे आणि जे भेटेल कच्ची फळे, कच्च्या पालेभाज्या जे भेटेल ते खायचे आणि आपलं जीवन व्यतीत करायचे, आपला उदरनिर्वाह करायचा. हळूहळू ते शिकारी करायला लागले. त्याच्यानंतरसुद्धा हळूहळू मशागत करून राईस, व्हीट आणि असे इतर काही पिके ते घ्यायला लागले. अशा प्रकारे शेतीचा जन्म झाला. ओके, नाव ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणजे काय? शेती करताना केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या पद्धती. ओके, त्यालाच ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस म्हणतात. बिफोर दॅट, त्याच्यापूर्वी व्हॉट इज क्रॉप सांगते? When plants of same kind are grown and cultivated at one place on a large scale, it is called a crop. म्हणजेच जेव्हा कोणत्याही एकाच ठिकाणी एकाच प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढवल्या जातात, त्यालाच क्रॉप्स असं म्हणतात. कळलं? फॉर एक्झाम्पल क्रॉप ऑफ व्हीट म्हणजे गहू, म्हणजे शेतामध्ये सर्व रोपे ही व्हीटचीच असतात. ही क्रॉप्स एकाच प्रकारचे असतात. ओके, ही क्रॉप्स काय असतात? एकाच प्रकारचे असतात. का फक्त गहू तेवढाच असतो? फक्त गहूच तेवढा तुम्ही तुमच्या शेतामध्ये पिकवताय का? नाही, त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची क्रॉप्ससुद्धा घेत असताय. फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल्स, सिरियल्स, फ्रूट्स, ही सुद्धा क्रॉप्स तुम्ही तुमच्या शेतामध्ये घेत असता. कळलं? मात्र ही जी क्रॉप्स असतात, ही क्रॉप्स सीझन वाईज वेगवेगळ्या ऋतूमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं घेत असता. ओके,
ही वेगवेगळ्या ऋतूनुसार जी आपण पिकं घेत असतो त्याची 2 प्रकार केलेले आहेत. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे खरीप क्रॉप्स. सेकंड जो आहे तो रबी क्रॉप्स. अंडरस्टूड? खरीप क्रॉप्स अँड रबी क्रॉप्स. खरीप क्रॉप म्हणजे काय? म्हणजे जी क्रॉप्स इंडियामध्ये रेनी सीझनमध्ये म्हणजेच पावसाळ्यात घेतली जातात त्यांना खरीप क्रॉप्स असं म्हणतात. ओके. मग हा कालावधी किती आहे? कोणत्या सीझनमध्ये घेतात? कोणत्या महिन्यात घेतात? दॅट इज जून टू सप्टेंबर. ओके. फॉर एक्झाम्पल पॅडी म्हणजेच भात, मेज म्हणजेच मका, सोयाबीन, ग्राउंडनट, कॉटन. ओके. म्हणजे ही खरीप क्रॉप्स आहेत. कधी घेतात? जून ते सप्टेंबर. नेक्स्ट इज रबी क्रॉप्स. मग रबी क्रॉप्स कधी घेतात? विंटरमध्ये घेतात म्हणजेच हिवाळ्यात घेतात आणि काही काही ठिकाणी ते समरमध्ये सुद्धा घेतली जातात. ओके. ह्याचा पिरियड कधी असतो? म्हणजे कोणत्या कालावधीत कोणत्या महिन्यामध्ये घेतात? ऑक्टोबर टू मार्च. ओके. फॉर एक्झाम्पल व्हीट म्हणजे गहू, पी म्हणजे वाटाणे, मस्टर्ड, मोहरी, ग्रॅम, चणे असे वेगवेगळ्या प्रकारची पिकं त्या ठिकाणी घेतली जातात. रबी क्रॉप्स वेगळी आणि खरीप क्रॉप्स वेगळे असतात. ओके. ही क्रॉप्स कल्टिवेशन करत असताना करत असताना फार्मर हे ॲक्टिव्हिटी टाईम टू टाईम शेतात करतो आणि ज्या ॲक्टिव्हिटी जे उपक्रम शेतकरी आपल्या शेतामध्ये करत असतो त्याला ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणतात. मग त्या ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस कोणकोणत्या आहेत? दॅट इज प्रिपरेशन ऑफ सॉईल, सोविंग, ॲडिंग मॅन्युअर अँड फर्टिलायझर्स, इरिगेशन, प्रोटेक्टिंग फ्रॉम वीड्स, हार्वेस्टिंग, स्टोरेज. ओके. तर ह्या सगळ्या ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस आहेत. या सगळ्यांना काय म्हणायचं? ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस असे म्हणतात. त्याच्यातली पहिली जी ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस आहे ती म्हणजे प्रिपरेशन ऑफ सॉईल. म्हणजे क्रॉपसाठी जमीन तयार करणे. ओके. तर प्रिपरेशन ऑफ सॉईल ही फर्स्ट स्टेप आहे. ओके. आता ही फर्स्ट स्टेप कशासाठी उपयुक्त आहे? तर माती म्हणजे सॉईल लुझन करण्यासाठी, माती भुसभुशीत करण्यासाठी. आता ही माती भुसभुशीत काय केली जाते? तर मातीचा खालचा थर वरती येण्यासाठी आणि वरचा थर खाली जाण्यासाठी. आणि त्यामुळे क्रॉप्सची जी रूट्स असतात ती डीपमध्ये जातात, खोलवर जातात. ओके. आणि खोलवर क्रॉप्सची रूट गेल्यामुळे, मुळे गेल्यामुळे त्यांचं ब्रीदिंग श्वसन त्याचं चांगल्या पद्धतीनं होतं. आणि या प्रिपरेशन ऑफ सॉईलमुळे मायक्रोब्सची संख्या वाढते जे पिकांसाठी उपयुक्त असतात. तसंच सॉईलमधलं ह्युमस वाढतं आणि त्याच्यामुळे क्रॉपची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते. मग हे करत असताना आपण कशाचा वापर करत असतो किंवा कोणत्या पद्धतीने आपण हे करतो? द प्रोसेस ऑफ लुझनिंग अँड टर्निंग ऑफ द सॉईल म्हणजे माती भुसभुशीत करणे आणि मातीचा थरांची आलटापलट करणे ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसलाच टिलिंग आणि फ्लॉईंग असं म्हणतात. ओके. आणि हे प्लॉच्या सहाय्यानं केलं जातं. ओके. सो नेक्स्ट इज प्रिपरेशन ऑफ सॉईल. हे प्रिपरेशन ऑफ सॉईल प्लॉच्या सहाय्यानं, प्लॉच्या मदतीने केलं जातं. हे प्लॉ वूडपासून किंवा आयर्नपासून बनवलेलं असतं. इट इज मेड अप बाय वूड ऑर आयर्न.
इफ सॉईल इज ड्राय, देन जर सॉईल ड्राय असेल तर त्याच्यावरती वॉटरिंग केलं पाहिजे, त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती प्लॉईंग केलं जातं. हे प्लॉईंग कशासाठी करतात? जे सॉईलचे मोठे मोठे जे पीस असतात, ते सॉईलचे मोठे मोठे पीस, त्याला क्रम्स असं म्हणतात. ते क्रम्स बारीक करण्यासाठी, बारीक होण्यासाठी, हे क्रम्स बारीक होण्यासाठी हे प्लॉईंग केलं जातं. ओके. सो नेक्स्ट इज ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स. तर ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स म्हणजे काय? म्हणजेच मराठीत कृषी अवजारे असं म्हणतात. म्हणजे क्रॉप्स घेण्यापूर्वी किंवा सीड सोविंग करण्यापूर्वी सॉईलमधले जे क्रम्स आपण बघितले, मोठमोठे जे पीसेस बघितले सॉईलचे, ते ब्रेक करणं गरजेचं असतं. आणि ते ब्रेक करण्याची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये जे टूल वापरलं जातं, जे साधन वापरलं जातं, त्या साधनांना ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, त्याच्यासाठी प्लॉ वापरला जातो, म्हणजेच नांगर, हो, कल्टिवेटर, ह्या टूल्सचा, या इम्प्लिमेंट्सचा त्या ठिकाणी यूज केला जातो. ओके. तर पहिल्यांदा आपण पाहूयात प्लॉ. प्लॉ ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स आपण पहिल्यांदा पाहूया. ओके. हे प्लॉ म्हणजे नांगर हे एन्शियंट टाईमपासून, म्हणजे प्राचीन काळापासून वापरात येत आहे, वापरत आहेत आणि अजूनसुद्धा वापरत आहेत. कोण? शेतकरी ह्या प्लॉचा अजूनसुद्धा वापर करतायत. याचा उपयोग काय? इट इज यूज्ड फॉर टिलिंग, नांगरण्यासाठी. आल्सो इट इज यूज्ड फॉर ॲडिंग फर्टिलायझर्स टू क्रॉप, म्हणजे खत वगैरे मिसळण्यासाठी, क्रॉपमध्ये खत मिसळण्यासाठी, मातीत खत टाकण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. अगेन आल्सो इट इज यूज्ड फॉर टू रिमूव्ह वीड, म्हणजे तण शेतातलं बाजूला करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. अगेन, आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो? जी सॉईल असते, ती सॉईल अतिशय बारीक करण्यासाठी याचा यूज केला जातो. सो दॅट इज अबाउट प्लॉव म्हणजे नांगर. नेक्स्ट, ह्याला लोखंडाची मजबूत त्रिकोणी पट्टी असते, त्यालाच फाळा असं म्हणतात, म्हणजेच प्लॉवशेअर असं म्हणतात. ह्याला लोखंडाची मजबूत एक त्रिकोणी पट्टी बसवलेली असते, त्यालाच प्लॉवशेअर असं म्हटलं जातं. ओके. ह्याचा जो मेन पार्ट असतो हा लाकडापासून बनवलेला जातो, त्यालाच नांगराचा दांडा असं म्हणतात किंवा प्लॉव शाफ्ट असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. द मेन पार्ट ऑफ दॅट प्लॉ इज अ लॉंग ऑफ वूड विच इज कॉल्ड अ प्लॉव शाफ्ट. त्याचबरोबर याला एक हँडलसुद्धा असतो, त्या हँडलला एक शाफ्ट जोडलेला असतो. ओके. आणि पेअर ऑफ वूलच्या सहाय्यानं किंवा एखाद्या माणसाच्या मदतीनं हे प्लॉ इझिली हँडल केलं जातं, चालवलं जातं, ही नांगर चालवली जाते. पेअर ऑफ बुल्स म्हणजेच बैलाची जर जोडी असेल आणि एक माणूस असेल, तर या दोघांच्या मदतीनं या ठिकाणी ही नांगर काय केली जाते? चालवली जाते. ओके. नेक्स्ट इज हो, म्हणजे लांब दांड्याचा नांगर. लांब दांड्याचा नांगर हे अतिशय सिंपल टूल आहे, म्हणजे तण काढण्यासाठी, म्हणजे वीड्स रिमूव्ह करण्यासाठी. तण म्हणजे काय? वीड्स. आणि ते वीड्स रिमूव्ह करण्यासाठी ह्या होचा, म्हणजे लांब दांड्याच्या नांगरीचा यूज केला जातो. त्याचबरोबर सॉईल लुझन करण्यासाठी, म्हणजे माती भुसभुशीत करण्यासाठी सुद्धा त्याचा यूज केला जातो. त्याचबरोबर हे लाँग रॉड आयर्न किंवा वूडपासून बनवलेला असतो. त्याच्या एका एंडला मजबूत असा रुंद आणि बेंट प्लेट जोडलेली असते. एका एंडला काय केले असते? स्ट्रॉंग रुंद बेंट प्लेट काय केलेली असते? त्याला अटॅच केलेली असते. आणि हे ब्लेडसारखं काम करत असतं.
इट वर्क्स लाईक अ ब्लेड. आणि हे ओढण्यासाठी कशाचा यूज केला जातो? प्राण्यांचा. प्राण्यांना जोडून हे ओढलं जातं. ओके. नेक्स्ट इज कल्टिवेटर. इट इज डन थ्रू ट्रॅक्टर. हे कल्टिवेटर जे आहे हे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चालवलं जातं. आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चालवल्यामुळे जे शेतकऱ्याचं जे कष्ट आहे ते कष्ट या ठिकाणी थोडंसं कमी होतं आणि शेतकऱ्याचा वेळ थोडासा वाचतो. दॅट मीन्स द यूज ऑफ कल्टिवेटर सेव्स लेबर अँड टाईम ऑल्सो. ओके. सो दॅट इज अबाउट ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स.